ज्यूस कसा होता वहिनी? हॉटेलसारखाच पॅन्ट शर्ट. काय बोलली? कुठे काय म्हणजे छान होता ज्यूस. बडबड करते काय? तसं कसं वाटलं मग आता आमचं गाव? तुमचं गाव त्यांच्यासारखंच ह्यांचं. काय? खूप छान आहे गाव, मला आवडलं. असं वाटतं इथंच राहावं. खरं का? मग राहा, मग इथे इच्छा झाली तर मम्मीला सांगतो. नाही तसं नाही, म्हणजे असं महिन्यातून, वर्षातून, 2 वर्षातून, 10 वर्षातून 2 दिवस येऊन इथं राहावं असं वाटतंय. कशी जागेवर आली. बरं मग वहिनी कधी निघायचं आता? लगेच निघायचं. मला तर असं झालंय कधी मी घरी जाते, किती मिस करते मी घराला. एक आहे असलं थांबून बसले डोक्यावर ते. अगं वहिनी तुला डोकंच नाही, गाडीमध्ये काही माझी मम्मी नाही आणि तुझी टांगून बसली. तू तर बोलला सगळे गावातले लोक इथं बाजाराला येतात, डोक्यावरचा पदर खाली नाही पडला पाहिजे. माझं काय नाही, 4 व्हीलरच्या आतमध्ये कोण बघणार नाही. मगाशी तर बोलला रस्त्याने येताना जाताना पण तुला बघतील लोक, डोक्यावरचा पदर खाली नाही पडला पाहिजे. बोलणं करायची बरं बघ, इतकं गरम होतंय, मी बिचारा चांगलं सांगतो, इतक्या सपोर्ट नाही. शेवटी तुझी मर्जी, मला तरी काय बाबा. हा का? आता ही पक्की वाट लावतो. वहिनी काय नाही, जरा बोल. काय बघते इथं तिथं? पाहते दुकान. हा का? मला टिकलीचं पॉकेट घ्यायचं छान. हा घेऊ ना. माझ्या सगळं टिकलं तुमच्या शेजारच्या मुलीने घेऊन गेली. हा का? आणि तुला साजूक तिला द्यायला होत्या ना, ती म्हणजे वहिनी किती छान आहे तुमच्याकडे टिकल्या, मला द्या ना. वहिनी तुझं कसं आहे माहिती का, तुला जरा कोणी साखर केली ना तू लगेच पागळून जाते. हा ना, कोणाला नाहीच नाही म्हणू शकत. मला तिने इतक्या प्रेमाने मागितल्या, मी सर्वच टिकल्या दिल्या. आता माझ्याकडे एक टिकली आहे. हा का? आणि सासूबाई तर कशा आहेत माहिती ना, पाहते मी. ऐका ना, आपण जाऊया ना कुठल्या तरी दुकानात आणि घेऊया ना माझ्यासाठी टिकली. चल मग आता जाऊन चालवतो गाडी. मला वर नाही जायचं, गाडी मी चालत नको. अरे वहिनी माझ्यावर विश्वास ठेवतो. मी कधी कोणाच्या गाडीवर बसतच नाही. बाईक म्हटलं तर मी कधीच कोणाच्या गाडीवर बसत नाही. कानाला खडा, मला वर नाही जायचं. कोणावर विश्वास नाही माझा, त्याच्यामुळे दादाने माझ्यासाठी खास स्पेशली माझ्यासाठी गाडी घेतली. मी दादाला बोलले होते तुमच्या की मला नाही जमत 2 व्हीलर वरती, मला कसं तरी अनकम्फर्टेबल फील होतं. म्हणून दादांनी 4 व्हीलर घेतली माझ्यासाठी, स्पेशली माझ्यासाठी. गुणाचा आहे तसा माझा नवरा. या किती मोठी इथे गावात आहे, प्रेम आहे. बरोबर आहे. आता दादा कुठे गेलाय पण? काय माहिती, काहीतरी सरप्राईजच करू ना, त्याला कशाला सांगू कुठं. नाही, मला मम्मीचा मिस कॉल येत होता, ती टवळी काय करते, पोरगा कुठे माझा. काय नाही, ते कामात असेल काहीतरी, त्यांनी सांगितलं थोड्या वेळ 8 दिवसांनी येतो म्हणून बसली मी. पण उकडतंय ना प्रचंड. तेवढं आहे, आणि ते तुम्हाला बसून मला अजून गरम होते. जायचं दादू सोबत. हा कशाला बसली येतं? पाहते ना, दादाची वाटच पाहते. तर पाहते इथे आजूबाजूला काहीतरी चांगलं आहे का. आपण ना, मी काय म्हणते, आपण जाताना काहीतरी खाऊन जायचं का, पाणीपुरी वगैरे काहीतरी. नाथा मम्मीला घेऊन जायचो, मम्मीला म्हणतो वहिनीला पाणीपुरी खायची इच्छा, घरी बनव जरा. नाही नको, मी भाकरी खाईल. का? खाईल, त्यांच्या मम्मीने पिठल्या भाकरी बनवल्या ते खाईल मी. राहून द्या, नको पाणीपुरी. बरोबर आहे नी. सकाळी तर तुमचे दादा बोलत होते की आपण कोंबडा कापूया मस्तपैकी. तुमची मम्मी बोलली की आज नको, आज सोमवार आहे, उद्या पौर्णिमा आहे, मंगळवार आहे, मग बुधवारी आपण कापू. माझं कधी तुमचं बुधवार यायचं आणि कधी मी कोंबडा खायचे. तुला कोंबडा खायचंय? हा, म्हणजे मम्मी दादा बोलत होते तुमचे, मी ऐकलं होतं. दादा बोलत होते की आपण कोंबडा कापूया. मी ना, म्हणजे असं आमच्या घरी देवाला गेलतो ना कार्यक्रमाला, त्यावेळेस मी खाल्लं होतं, मला आवडलं होतं प्रचंड.
दादा बोलले होते तुमचे की आपण ज्यावेळेस गावी जाऊ ना त्यावेळेस मी घरच्या कोंबड्या कापायला लावत आणि मग तुला मस्तपैकी बरं वाट करून खायला घालतो. पण तुमची मम्मी तर सगळं माझ्याकडनंच काम करून घेते. कशाचं माझं तिथं बरोबर झाले. बरोबर झालं तुझं. काय फालतू जोक्स मारते. खरं सांगायचं मी किती काम करते आहे का माझं म्हणजे असं एक व्हॅल्यू असायला पाहिजे का ना आहे का. इतकं काम करून पण शून्य असं वाटतं. काय काम करते तू? हा मग कोण येतं पाटील येतो का तुमच्या गावातलं तुमच्या घरातली काम करायला? अक्का मम्मी करते माझी. आके मम्मी करते. ढबुल्या तर काय बोलू ढबुल्या अशी तिकडून तिकडे हालत नाही. काय ते भुगुला काहीतरी तुमची मम्मी म्हणत होती तिकडून तिकडे हलवून ठेवायचंय. नाही गाडीमध्ये कॅमेरा बसून गेली मी जेवढं भुलन सांगायची गरज नाही. भुगुला नाही भुगुला असं काहीतरी बोलत होती मी ऐकलं होतं. भुगुला नाही भुगुला काय ते भुगुला सारखं सारखं वर ठेवते म्हणलं तुमची मम्मी. हा का एक दिवशी डोक्यात म्हणतो काय ना काय नाही तर मग बसायचं ना. हा कसं वाटलं शेत पण आपलं मला शेतात नेलं असतं ना किती भारी वाटलं असतं ना. माझ्या नवऱ्याची शेती ही माझ्या नवऱ्याची शेती. माझी शेती वहिनी असती थोड्या दिवसात माझ्याच नावावर होणार कळलं का. वहिनी तुला सांगतो हे सगळं कोणाला सोडत नसेल लांबून का होईना पण तुला सांगतो प्रॉपर्टी बघितली माझी शेती बघितली लांबून का होईना पण बघितली त्या डोंगराच्या कडेपर्यंत. आता काय माझ्या लक्षात राहील डोंगराच्या कडेपर्यंत आमची प्रॉपर्टी हे काय आमची की मी कायम लक्ष ठेव आणि तो हिस्सा मी कोणाला देणार नाही. वहिनी मी कोण आहे माहिती का बाहुबली पिक्चर मधला मी बंधाले कळलं का. माझ्या मगरमच्छच्या असून ना अख्खी प्रॉपर्टी माझ्या नावावर राहणार एवढं लक्षात ठेव. हा मग मला माझे म्हणजे रडगाणं बघवत नाही माझ्या डोळ्यात पाणी माझी आई बघूच नाही शकत कळलं का. आणि तिला त्यात कळलं की तुझ्यामुळे मी रडतोय नंतर तुझं काही खरं नाही. तर मी काही बोललेच नाहीये ना. नको सांगते हे डोंगर ते डोंगर सगळंच मला मी कुणाला सोडूच नसतं डोंगर माझं आईला हे डोंगर आणि जमिनीचं स्वप्न बघते पण मला काय माहिती आपलं काहीच नाही. डोंगर नाही आणि ती जमीन नाही. काय नाही काय नाही जायचं का आपण ते डोंगराच्या कडेला जाऊन आपण पार्टी करूया ना मस्तपैकी काहीतरी म्हणजे हिथून ना आपण चिकन बिर्याणी वगैरे बनवूया डोंगराच्या कडेला आणि मी एक मस्त व्लॉग शूट करते. हाय गाईज बघा आणि आले डोंगराच्या कडेला आणि हे माझे सासरे नामुक तमुक असं मी मस्त माझ्या ऍटिट्यूड मध्ये एक ब्लॉग शूट करते. किती व्ह्यूज येतील त्या ब्लॉगला माहिती आहे का. नको काही गरज नाही. कधीतरी माझ्याकडून बोलायचं ना कधीतरी माझ्यासाठी बोलायचं ना कधीतरी. प्रचंड दुखत ते खूप दुखत ते. तिला असेच आता राबून घेतो ती जे नाही ती हात पाय सगळं दुखाय पाहिजे. तिला नाही ना घरातली सगळी कामं करून घेतली नावाचं दक्ष नाही अख्खे घरे बिरं साळून घेतो. उगतच नाही आज चुली पुढे बसवलेली भाकरी कापायला आता उद्या तर कालवण पण बनवायला होतो सगळं ह्याच्याकडूनच करून घेतो. मस्त घराला पिंड पण मारायचे आता तो पण करून घेतो अख्खे काम ह्याच्याकडूनच करून द्यायची. शिलाई नाही होत नाही माझी पण नाही दक्ष नाही. काय नाही काय नाही काय बरोबर काय नाही मी बोलते माझा हात दुखतो त्याच्याकडे तर लक्षच नाही. बघ वाघ आलाय काय म्हणते किती उकडते बघ किती धावली तुम्हाला किती वेळ वाढत बसायचं बापरे म्हणजे खूपच उकडते किती धावला तुला का डोकं देत नाही का लोक काय म्हणतात पदर खाली घेतलाय तो आणि मला तर बोललं डायरेक्ट कोणत्या असं बघत नाही पदर काय डोक्यावर गरम होते तर जरा नीट बोल धीर तुझा मी कळलं का. आता मी काय बोलले तुम्हीच बोलले नीट बोलायचं आणि ते पदर घ्यायचं इथं तुझ्यामुळे माझी इन्सल्ट होईल कळलं का. बाहेर जाऊन थांबू पण तेवढंच कशाला लई गरम होते तुला वाळवंट पण आली का
हे वाळवंटासारखंच आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीसारखे टोचताय मला. वहिनी वहिनी मी काय म्हणते आपण जाऊया थोडस पदार्थ. नीट घे. हा नीट घेतला. मी काय म्हणते जाऊया ना आपण बाहेर असं कशाला? फेरफटका मारूया थोडस. काय नको होते ना. नाही नाही आमच्या घरातली सून बाहेर जात नाही कळलं का? आता याच्यात काही गरम होतं असं गाडी पूर्ण दारं खिडक्या बंद करून बसायचं असतं. जरा गप्प बस नको किरकिर करून माझ्या मागे बडबड बडबड. एवढं गरम होतंय का तुला? असं गाडी दारं खिडक्या बंद करून बसतात का? हा मग जाऊन आपण थोडस चालूया ना तिथं. उद्यापासून येऊ नको मग आमच्यासोबत परत. रस्ता मोकळायचं ना थोडस फेरफटका मारून येऊ. गार गार वारं लागून बरं ते कसलं उघडतं बघ ना. आपण बाहेर जायचं का? कशाला? फेरफटका मारायला. कशाला? आमच्या घरातली सून अशी आमची काही मान मर्यादा आहे का नाही? आमच्या घरातली सून अशी काही बाहेर नाही गेली कळलं का तुला? बाहेर थोडी फिरायची जरा मीटिंग करतो म्हणून बाहेर जायचंय. नाही नाही बाहेर नाही आपण दारं खिडक्या लावल्यात ना. काय नाही आमच्या घरातली सून काही बाहेर जात नाही कळलं का? मी नाही म्हणणार तुला बाहेर. किती गप्प बसायचं किती पण गरम होऊन दे. अरे जे सुनाचं आणि घरातलं काय प्रश्न मला उकडतो दारू खिडक्या लावून आपण काय आम्ही आमच्या घराची परंपरा वाढायची. बघ ना तुझ्यासाठी काय नाही आमच्या घराची परंपरा आता याच्यात घराच्या परंपरेचं काय आहे? म्हणून तू आमच्या घराची सून आहे. अरे पण मला उकडतंय त्याचं काय? बस तशीच दारू खिडकी पण उघडत नाहीये. सगळं लॉक करून ठेवलंय. तुला कळलं पाहिजे आणि काय एवढं गरम होत नाही. मी सांगू पण शकत नाही. असं आता माझ्यासाठी आयफोन घ्यायला गेला ह्याला तर कळलं मी ठेवलं. आता माझ्यासाठी आयफोन घ्यायला गेले तर नाटकं करत मी एवढं सगळं सहन करते. त्याचं आता माझ्यासाठी आयफोन बुक करते मी सहन करते. त्यासाठी मला सहन करावं लागतंय सगळं. नाहीतर ह्याला दाखवलं असतं. मला वाटतं गावाला पण मी ह्याच्यासाठी आली अजिबात नाही. मला आयफोन घ्यायचं होतं गावाला आले होते. ह्याला अजूनपर्यंत माहितीच नाही. आयफोन मध्ये काय काय करावं लागतं मला. 2 दिवस झालं मी सासूच्या हाताखाली मोलकरी म्हणून राहिले. उकडलं तर उकडलं अशी बसते. आणखीन भुरका घेते बसते. काय बडबड करते काय माहिती. थोडं पण डोकं नाही वापरत. आपण कुठं आले कुठं नाही कसं वागावं कसं नाही. तिला तर पदर घेऊन आणलेलं दुसरं डोकर. ती तर भाभी झाली. हे वहिनी असं काही अडपण करते. अरे काय नाही तुमची मान प्रतिष्ठा झाकून ठेवली बस का? कुणी नाही बोलायचं नाही सोबत होतं. तुमची मानाने आमची मानाने आमची प्रतिष्ठा. तुमच्या मानाने प्रतिष्ठेमध्ये मला इथं उकडते त्याचं काय. माझ्या घरच्यांनी कधी असं मला त्रास नाही दिला. तुझ्या घरच्यांकडे गप्पा नाही राहणार मी माझ्या नवऱ्याला सोडून कुठं. माझं प्रेम आहे त्याच्यावरती आणि त्याचं माझ्यावरती प्रेम आहे. गप्पा बसू नको मला शिकू. गप्पा बसू घेतलाय ना भुरका घेतलाय पूर्ण तोंड झाकून घेतलं तुम्ही. मान प्रतिष्ठा करत बसा. मानाने प्रतिष्ठा मानाने प्रतिष्ठा. वहिनी वहिनी नीट बोल. मला पूर्ण करून दे माझं वाक्य. बघ पहिली गोष्ट जी साडी आहे ती काही बुरका बिरका नाही. काही पण नको शब्द वापरत जाऊ कळलं का? जरा डोकं लाव. गप्प बस. मला काय ऐकायचं नाही. बोलण्यात काही लॉजिक आहे का नाही? इतकी कसं बदलली काहीतरी मला आहे ना कळतच नाही. असं कसं करू शकतो? त्यात ही एवढं बरमत बसली. मला हिच्या बाजूला बसवलंय. दादा पण होतं नाही. दादा कुठे गेलाय काय माहिती. नाहीतर हे पण नाही दादाच्या मागे गेले असेल. पण दादाने हिला इथंच बसवलं आणि हिच्यावर लक्ष द्यायला मला इथं बसवलं. दादा कुठंतरी गेलाय आणि ही इथं बसली एवढ्या गर्मीमध्ये. आणि हिला तर माहिती असेल दादा काहीतरी त्यासाठी सरप्राईज आणायला गेलाय आणि हिला तर ते मला कळून देत. नाहीतरी एवढी गरमी मी कशाला सहन करेन. डाळलंय काय पाणी कुठंतरी मोडते. काहीतरी भानगड आहे. काहीतरी आणि ही जर का दादाच्या मागे गेली असते ना मी पण माझ्या मागे गेलो असतो. मला सगळं कळलं काय. आणि मी घरी सगळं माझ्या मम्मीला सांगितलं असतं की वहिनी इथं आल्यावर काय करते काय नाही. आणि वहिनीची चांगली वाट लावली असते.
हे येऊन पण माझं काही चुकत झालं नाही. मी स्वतःला सातीर म्हणतो, पण ह्या वेळेस इंग्लिश सातीर दिमाग लावले. ही 4 सातीर सोडली माझ्यापेक्षा जास्त. काहीतरी मोठं हिच्यासाठी सरप्राईज आहे. जातो बघूनच येतो.